नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज शेवयाचे लाडू बनवणार आहे. मऊसूद बनवण्यासाठी याच्यामध्ये मी काय टाकणार आहे ती व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता इथं मी याच कपाने 2 कप बेसन घेणार आहे. आता इथं 2 कप बेसन घेतलेलं आहे. याच्यामध्ये 1 चिमूटभर मीठ टाकायचे, 1 चिमूटभर खाण्याचा रंग टाकायचा आहे पिवळा. आता ह्याच्यामध्ये 1 मोठा चमचा तूप टाकायचे, 1 किंवा 2 टाकले तरी चालतात. आता ह्याला हाताने मिक्स करून घ्यायचे. तुपामुळे या लाडूला एकदम चव छान लागते आणि एकदम मऊसूद असे लाडू तयार होतात. आता एकदम सैलसर असं पीठ मळून घ्यायचे अशा पद्धतीनं. तर बघू शकता एकदम छान असं पीठ तयार झालेलं आहे मळून. 10 ते 20 मिनिटं असंच ठेवून द्यायचं या पिठाला. असंच पीठ भिजू दिल्यावर आणखीन छान मऊ असे लाडू तयार होतात. आता इथं मी 20 मिनिटांनंतर शेवयाची प्लेट घेतलेली आहे. शेवयाला लावून घेतली आणि शेवयाला थोडंसं तेल लावून घेतले आणि ह्याच्यामध्ये आता हे पीठ भरून घ्यायचं. आता इथं मी शेवगा भरून घेतलेला आहे आणि याला टोपण लावून घ्यायचं आहे आणि गॅसवर कढई ठेवायची, तेल गरम. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे 1 लाईक 1 सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता तेल टाकायचं याच्यात. आता तेल एकदम गरम करायचे आणि नंतर याच्यामध्ये शेव तयार करून घ्यायची. आता थोडंसं तेल गरम झालेलं आहे. आता थोडा मोठा गॅस करायचा आणि शेव तळून घ्यायची. आता दोन्ही बाजूने एकदम छान असं तळून घ्यायची. आपल्याला जास्त कुरकुरीत बनवायची नाही, थोडीशी मऊसरच असं शेव तळून बाजूला काढायची. तर अशाच पद्धतीने मी सर्व शेव बनवून घेणार आहे. सुरुवातीला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता या पद्धतीने सर्व शेव बनवून घ्यायचे. आता ही दोन्ही बाजूने एकदम छान असं तळून घ्यायची. आता इथं मोठ्या ताटामध्ये शेव टाकायची तळलेली आणि लगेचच आपल्याला याला बारीक करून घ्यायचे. तर एकदम बारीक असा चुरा बनवून घ्यायचा. शेव जास्त कच्ची पण काढायची नाही. तर अशा पद्धतीने मी सर्व शेव अशी बारीक करून घेणार आहे. गरम आहे तोपर्यंतच हे शेव बारीक होते. आता इथं शेवटचा येडा राहिलेला आहे शेवचा. आता ही पण बारीक करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने एकदम बारीक असा चुरा बनवून घेतलेला आहे शेवचा. तर बघू शकता. आता मी चाचणीसाठी साखर घेतलेली आहे. एका पातेल्यात घ्यायची. तर त्याच कपाने मी 1 कप आणि थोडंसं अर्ध्याच्या वर थोडी कप साखर घेतलेली आहे. थोडंसं अर्ध्याच्या वर किंवा तुम्ही बरोबर पिठाबरोबर घेतली तरी चालते. आता ह्याला चाचणी बनवून घ्यायची आहे साखरेची. तर 1 कप पाणी टाकलेलं आहे मी. आता 1 तारी चाचणी बनवून तयार झाली आहे, बघू शकता. अशा पद्धतीने 1 तारी चाचणी बनवायची. विलायची पावडर टाकायची आणि आता लगेचच ह्याच्यामध्ये शेव टाकून घ्यायची. अर्धा चमचा तूप टाकलेलं आहे. आता ह्या पाकामध्ये शेव टाकून घ्यायची आणि असंच मिक्स करून 1 तासभर ठेवायचे.
आतूनमधून चमच्यानं हलवत राहायचे. तर एकदम छान असे शेवचे लाडू तयार होतात. आता मी झाकण ठेवून याला 1 तास असंच ठेवणार आहे. आता तुम्हाला 1 तासानंतर दाखवणार आहे. अधूनमधून एकदा दोनदा मी असं चमच्यानं हलवून घेतलेलं आहे. तर एकदम घट्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे, बघू शकता. तर आता याचे लाडू एकदम मळायला छान येतात. तर या अशा पद्धतीने मी लाडू बनवून घेणार आहे. तर एकदम असं गोल आकारामध्ये लाडू, तर लिंबाच्या आकाराचे मोठ्या तयार केलेले आहेत, बघू शकता. आता सर्व लाडू इथं तयार झालेले आहेत. तर बघू शकता एकदम छान असे लाडू तयार झाले. मी तुम्हाला एक मोडून दाखवणार आहे लाडू. तर एकदम मऊ असे लाडू झालेले आहेत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.